नमस्कार मित्रांनो, मी आता आहे वटवृक्ष मंदिरामध्ये मनोभावे स्वामींचं दर्शन घेतलं. थोडा वेळ स्वामींचं नामस्मरण करून मी निघालो श्री गुरु मंदिर येथे. यालाच बाळप्पा महाराज मठ असेही म्हणतात. या ठिकाणी स्वामींच्या पावलांचे ठसे आहेत. या मठामध्ये स्वामींच्या चरण पादुकांचे दर्शन होते. तिथून पुढे मी चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये गेलो. विशेष म्हणजे तिथे श्री स्वामी समर्थांची समाधी देखील आहे आणि स्वामी ज्या ठिकाणी राहायचे तो चोळप्पा महाराजांचा वाडा देखील आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज सर्वप्रथम श्री खंडोबा मंदिरामध्ये आलेले, तिथेही दर्शन घेतलं. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज राजेराय मठ इथेही दर्शन घेतलं. तिथून 15 मिनिटावर असलेला राजा फत्तेसिंह महल म्हणजे आर्मरी म्युझियम या ठिकाणी गेलो. या राजवाड्यामध्ये 350 ते 400 वर्षापूर्वीची हत्यारे आहेत. तसेच शिकारी केलेले प्राणी, आदिलशाही व मराठ्यांच्या काळातील तलवारी या राजवाड्यामध्ये बघायला मिळतात आणि इथे 20 रुपये प्रति व्यक्ती एंट्री फी आहे. वटवृक्ष मंदिर परिसरात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आहे. तिथे तुम्हाला मोफत महाप्रसाद दिला जातो. दुपारी 12 ते 3 व सायंकाळी 8 ते 11 अशी या महाप्रसादाची वेळ आहे. हजारो स्वामी भक्त रोज या महाप्रसादाचा लाभ घेतात. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरामध्ये श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर सुद्धा आहे. तिथे मी दर्शन घेतलं. त्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि त्याच्या बाजूलाच श्री स्वामी समर्थ वाटिका बाल उद्यान सुद्धा आहे. हे उद्यान सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळेमध्ये एंट्री असते. या उद्यानामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खूप ऍक्टिव्हिटीज आहेत. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.